नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी आणि तोंडलीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कारल्याची भाजी बनवताना काही जण कारली बॉईल करून घेतात किंवा कारल्यामधील कडवटपणा घालवण्यासाठी त्यामध्ये गूळ किंवा साखर घातली जाते, परंतु असं केल्याने त्यातील पोषक तत्व निघून जातात, म्हणून कारली ॲज इट इज वापरली पाहिजे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालून परतवून घेणार आहे। कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कट केलेली कारली घालून मिक्स करून घ्यायची आहे। कारली इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कट करून घेतलेली आहे। कारली कट करताना कारल्यामधील बिया मी काढून घेतलेल्या आहेत। कारल्याची भाजी मी वाफेवर शिजवून घेणार आहे। त्यासाठी कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे। इथे मी गॅसची फ्लेम स्लो ठेवणार आहे। मस्त अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये राई घालणार आहे आणि राई छान तडतडली की त्यामध्ये कांदा, कढीपत्ता आणि मिरची तसेच टोमॅटो घालून परतवून घेणार आहे। कांदा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट केलेली तोंडली घालायची आहेत आणि मिक्स करून घ्यायची आहेत। इथे मी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि उभी चिरून घेतलेली आहे।
तोंडलीची भाजी मी वाफेवर शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी कढईवर झाकण ठेवणार आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे. 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे आणि 5 मिनटानंतर वाफेवरचं गरम पाणी भाजीमध्ये ॲड करणार आहे आणि पुन्हा कढईवर झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहे. तोंडली शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. इथे तुम्ही भाजीमध्ये ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.